जर तुम्ही मेनोपॉझल फेजमध्ये असताल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आवर्जून केल्या पाहिजेत. मेनोपॉज ही स्त्रीची अशी एक शेवटची आपण म्हणतो हार्मोन्सची अवस्था आहे की ज्यामध्ये बरेच वेळा हार्मोनल इम्बॅलन्स असतो. म्हणजे एकतर पिरियड्स खूप हेवी होतात किंवा खूप कमी येतात किंवा अनियमितता असते पाळीमध्ये. त्याचप्रमाणे हे सगळं होत असताना अचानक वजन वाढतं किंवा काही जणांचं कमीसुद्धा होतं. न्यूट्रिशन कमी होतात. त्यामुळे गुडघे दुखणं म्हणजेच कॅल्शियम कमी होणं किंवा हिमोग्लोबिन कमी होणं, खूप मूड चिडचिडा वाटणं, एकटेपणा वाटणं, या सगळ्या गोष्टी ह्या मेनोपॉजमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या अवस्थेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी हे बघितलं पाहिजे की आपली पाळी ही अनियमित केव्हापासून सुरू झालेली आहे आणि जरी ती अनियमित असेल तर जो काही ब्लिडिंगचा फ्लो आहे तो खूप हेवी जर असेल तर आपण एकदा आपली सोनोग्राफी करून घेणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल काही फायब्रॉइड्स आहेत का, सिस्ट आहेत का, किंवा गर्भाशयाचा अस्तर वाढलेला आहे का. जर या कोणत्याही गोष्टी नसतील तर फक्त हार्मोनल इम्बॅलन्स झाला आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फूड आहे. म्हणजे 99% फूडचा रोल आहे तुमचं मेनोपॉज मेंटेन करण्यामागे. तर जर तुम्हाला तुमचा मेनोपॉजचा काळ सुखकर घालवायचा असेल तर तुम्ही ह्यातील काही गोष्टी लक्षात ठेवा. नियमित व्यायाम, पाणी व्यवस्थित पिणे, त्यानंतर मेडिटेशन करणे, त्याच पद्धतीने भरपूर फायबर्समध्ये सॅलड म्हणतो ज्याला आपण, किंवा कढीपत्त्याची चटणी, पुदिन्याची चटणी, हिरव्या भाज्यांचा समावेश असलेल्या गोष्टी, नट्स आहेत, बदाम, अक्रोड, अंजीर, सूर्यफूल बी, भोपळा बी, जवस, या सगळ्या गोष्टींचा इंटेक घेणं. जंक फूड कम्प्लिटली बंद करणं. कोल्ड्रिंक्स असतील किंवा साखरेच्या गोष्टी असतील, भरपूर प्रमाणामध्ये तेलकट गोष्टी, मैद्याचा वापर, ह्या कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. आठवड्यातून एकदा नक्कीच एक फलाहार आणि एक वेळा जेवण, हलकं जेवण, याचा तुम्ही दर आठवड्यातून एकदा फास्टिंग केली पाहिजे, जेणेकरून मेनोपॉजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. तसंच नियमित आपलं पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. युरिन इन्फेक्शन होऊ नये म्हणून जेवणासोबत एखादं सूप असलं पाहिजे. त्यामुळे लिक्विड आपल्या पोटात जास्त जाणं गरजेचं आहे. आणि नक्कीच फलाहार, जे आपण नाश्त्यामध्ये आपण म्हणतो की कंप्लीट फळांचा नाश्ता आणि काही बॉइल्ड व्हेजिटेबल्स, ज्याला आपण शेवगा किंवा लाल भोपळा, रताळं, हे बॉईल करून फ्रूटसोबत जर एक प्लॅटर सकाळी घेतलं नाश्त्यामध्ये आणि मग दुपारी जेवण, अशा पद्धतीचं जर तुम्ही हलका फुलका आहार घेतला तर नक्कीच हेल्पफुल आहे. संध्याकाळी रोज एक भाजी सूप घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच तुमचं मेनोपॉज फेज आहे ती खूप सुखकर जाईल. आणि फायब्रॉइड्स किंवा खूप छोट्या पद्धतीचे फायब्रॉइड्स जर असेल तर घाबरायचं नक्कीच कारण नाही. ते टेम्पररी येतात आणि त्यानंतर मेनोपॉज फेज झाल्यानंतर जातातही. तर नक्कीच तुम्ही तुमचं फूड कंट्रोल करून तुमचं मेनोपॉज खूप चांगल्या पद्धतीने घालवू शकता.